मी जातोय खाली आणि पाऊस बघा कसलो धरलो होतो. तर ह्या बघा आपलं चिकन रेडी असं आता. नमस्कार मित्रांनो, तर तुमचा परत एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत असतं. आज तर काय तुमका माहीत असतं, आज तारीख असा 12 म्हणजेच आज हा गटारी. तर गटारी काय सगळेच जण साजरी करतात. तर म्हटलं आज आपण मस्त ब्लॉग बनवूया. तर आमच्याकडे पण साजरी आज होणार म्हणजे आम्ही चिकन आणि करणार होतो. चिकन झालेला सुद्धा पप्पांनी करून सुद्धा ठेवल्याने. तर चला तुमका दाखवते मी. तर ह्या बघा आपलं चिकन रेडी असं आता पप्पांनी केलं नाही लवकर म्हणजे लयच लवकर केलं नाही. माका व्हिडिओ करूच होतो अगोदर माका बोलले चिकन आणूया की नको. म्हटलं आज गटारी आहे, नंतर काय श्रावण चालू आहे त्याच्यामुळे हा ना. तर आणून ठेवल्याने आणि डायरेक्ट कोंबडा कापूनच आणलेला होता. अख्ख्या नाही कोंबडा होता, कमीच आणल्याने होता कारण ते तर नाही येत. ते गेले देवगडाकत कारण त्यांच्या मित्रात 3 कोंबडे हवे होते, ते घेऊन गेले. आता भावानं कोंबडे पाळले नाहीत ना, त्याच्यामुळे त्याच्यातलेच घेऊन गेले. तर चिकन तर रेडी केलं नाही. आता तेव्हा व्हिडिओ बनवत होतो माका, पण माका लवकर त्यांनी केलं त्याच्यामुळे मागं करूक गावलं नाही. आता वाजले की ते मी तुमका दाखवतोय. फक्त 9:30 वाजल्याने 9:30 वाजताच आपला चिकन रेडी आहे. आता आपल्याला अजून वडे आणि करूची आहेत, ते करूया थोड्या वेळात. आणि हे बघा आता या साहेबींचं आता खाना खायचा वेळ झालेलो हा, कॅट फूड. तर आपण आता त्यांना देऊया कारण मॉप वाजले 9:30 वाजले. रोज मी 9 वाजता टाकतोय. आज जरा काम होता ते गेले त्याच्यामुळे जरा वेळ झाला. तर चला आता पटापट त्यांना आधी खाना टाकूया. हे बघा मी पिशवी काढल्यावर पिशवी आणि फक्त वाडगो काढू पाहिजे की काय आला यांचं चालू आहे. वाडगो काय की त्यांचं काय या वाडग्यात पण टाकताय ना. तर मजा बघा त्यांची फक्त. आता ह्या जर तुमका दिसता ना तर लय चापतं लय म्हणजे आपल्या औषध सुद्धा खाऊ देत नाही बघा. सावऱ्या का खाता आता. आणि ह्याका काय मी बाहेर ठेवूच शकत नाही. जर बाहेर ठेवलं ते का खाऊ देणार नाही बघ. जनावर चालू आहे त्याच्यामुळे एका बुतुरच घातलं. चल खा लवकर. ह्या कोळ्या इकडे तिकडे बघित राहता कोळ्यासारखे. चला आता ह्यांचा तर काम झाला. आणि मालका पाळणं म्हणजे खाऊची गोष्ट नाही. 300 रुपयाचा खाना जवळजवळ आतापर्यंत मी 1200-1300 रुपयाचा खाना घालून झाले. अजून 3 महिने नाही झाले काय नाही. नंतर आपण ना गावठी खाण्याची त्यांना सवय लावायची मग काय नाही होत. सध्या नाही खायत अंडी चिकन आणि खाता, बाकी भात बीत तसं नाही खात माझं. मला त्या दिवशी देवगडात गेलो त्या खाना घेऊन गेलेलो. यांचा खाऊन झाला आता कशी मरतच बघा आवड्यासारखी. हेल्प खाना तर ह्यांका टाकलं. ह्यांचा तर खाऊन झालेला असं आहे दोघांका. खरं म्हणजे ह्यांका सवय लागली म्हणजे ऐकतच नाही ती. नाही तर ह्यांका खाना घालूची गरज नाही. त्या बघा ह्याका कधी घातलं आहे मी 9:30 वाजता घातलं आहे. आता वाजले बघ ते अजून खाताचा 5 मिनटं होऊन गेले. लय हळू खाता. ह्या बघा आवरा कसा पाठसून फिरता आता. म्हणे काय बुतूर जाऊचा बुतूर लागता आता बघ. हेल्प बघा पूर्ण ह्याच्यातच उडी मारलाय. हेल्प काम झाला तुझा. मी जातोय खाली आणि पाऊस बघा कसलो धरलो होतो. पण मग याक समजत नाही आमच्याकडे ना पाऊस धरता मारणारच पण पाऊस काही अजिबात थांबत नाही. धरलो की तसंच येतं आणि पुढे जातात. आता जवळजवळ 15 दिवस झाले पावसच नाही. तर रात्रीचं थोडंफार पडता बाकी तुम्ही बघू शकता सगळे वेळ हा सगळा पण पाऊस पडत नाही. काल मी सगळ्यात गेले ना मारणाचा पाऊस पडत होतो वगैरे. अजिबातच पाऊस नाही. आता काल पडलो रात्री त्याच्यामुळे तुम्ही काय सगळा वाला जर दिसता. खाली जात आहे कशा तर काकीचा आला आणि अनुचा आला आणि कोथिंबीर आणि त्याच्यासाठीच जात आहे. मस्त वातावरण झालेलं आहे. तर चला आता जात आहे पटकन. बाजूच्या काकीकडनं जाऊन आता या वडे करूचा भांडा घेऊन येले म्हणजे मशीन. तर बारके गोळे करायचे पिठाच्या दाबायचे बरोबर गोल होता. आणि बघा पीठ या मम्मीने मळून ठेवलेलं आहे. तर आधी मी गोळे करून घेतोय कारण बाकी पुढचं काम सगळं माकाच करूचा. कढयान ठेवताना मस्त तळून घेते. आधी पटापट आधी गोळे करून घेतोय. त्या बघाकडे कसं बोंबटतं आता मांजूर. आता हे बघा पिठाचे मस्त गोल गोल गोळे करतोय पटापटा. आणि मी काय करू गेले ही मध्ये येणार नाही असं होणार. चल वास काय काढतं वास काढ्या त्यात तकडे बोंबटतात का वास काढायला बंद करून ठेवलं. कारण काही घेत नाही तर मग काय करू देणार नाही. तर पटापटा करून घेऊया. आता आपले पिठाचे गोळे करून झालेले आहेत. आता फक्त ते मशनीत घालून वडे करूचे आहेत आणि नंतर तळूचं एक काम हा. आता दाखवते तुमका मी कसा करूचा आता. तर ही जी मशीन आहे ना ते काय आपल्या प्लॅस्टिकची अशी पिशवी लावची लागतात.
मशीन काय टाकून धुवून दिलं ना तर त्याचीच पिशवी असता आणले त्याची, पण आता नाही ना त्याच्यामुळे माका लावते हे प्लास्टिक पिशवी लावतं. दोन्ही साईडसून वरसून आणि खालसून सुद्धा. थोडंसं तेल घ्यायचं, पिशवीत नाही लावलंच तरी चालत, कपडे लावायचा. नंतर वरच्या साईडसून पण लावायचा. काय येत नाही आता ती खराब झाली. पुराची नाही आता दुसरी घेत आहे पिशवी. पिशवी नाही चल लगडे याने मरत राहता मांजरून म्हणून. पेपर टाकून ठेवते होय, कारण पेपरातच सगळे वडे आता काढलेले करतं. मग नंतर कसा डायरेक्ट तळावरती झाला. चल बघ आता ह्यो मी पेपर टाकून ठेवलोय. जेवढे वडे करणार तेवढे सगळे पेपरात टाकताय. दाखवते तुमका आता मस्त कशी गोल येतात ते. कशी तयार होतं आपल्या गावात तसे करू शकता. तुमका जर एकदम पातळ असतील तर गोळे लहान करायचे आणि मिडियम हवे असतील तर जरा डाळ ठेवला तरी चालत. आपल्यावर आपल्या जसे हवे तसे. मी काय गोळे मोठे केले आणि जास्त पातळ नको. एवढ्या साईजचे गोळे मीडियम साईज. पटापटा सगळे करून घेतोय. जास्त काय नाही केलेले आहेत कारण पप्पा काय नाही जेवते. संध्याकाळी खाल्यानंतर जरासा त्या मित्रा काय देव केले होते त्यामुळे ते काय जेवतेच नाही. कोंबे देव कोंबे मम्मी आणि मीच आहे देव. आता आपले वडे बनवून तयार आहेत. आता फक्त वेळा ती तळूची. बघा याच्या खाली पण आहे, पेपराच्या खाली पण ठेवलं आहे. जास्त काय नाही आहे ते 20-25 असतात ते तेवढे नसते 15-20च आहे. हे बघा तर तळूया आधी वर हे ठेवूया. पण कढई ठेवूया. कढईत तेल नाही. कढईत तेल ठेवतोय. आता तळूक तेल जास्त लागतं त्याच्यामुळे जरा जास्त तेल होतंय. काय नाही तर नंतर तसं पण आपल्या जेवणात वापरू गावतात. बरं तेल तर ठेवलंय. गॅस सुद्धा पेटवलंय. जारंगो काय घेतो
त्यात आपल्याला तळलेले वडे काढूचे आहेत. तर खाली आधी एक पेपर टाकतोय. तेल तर आपल्यात आपल्याला आता याच्यात थोडे घेता यायचे. खाली येत ना पेपर एक ठेवून ते वडे याच्यात घेता येत वडे. काढतात पण येतात नशीब. बघ आजच्यात घेतल्या तर एक सोडतंय मस्त. सोडताना एकदम अडगत सोडतो लागता. तेल टाकला की नंतर मीडियम ठेवले तरी चालतात. ते पहिलेच होत म्हणून बरोबर येतील का माहीत नाही, कारण तेल तेवढं हे झालं नाही ना, नंतर मस्त फुटते. जरा गॅस कमीच किती अजून काढून घेतो खालचे. पहिले त्याच्यामुळे काही वेळे चांगले फुगले नाही, पण नंतर ते मस्त फुगतात. पहिल्या वेळी असंच होतं, कारण तेल एवढं तापलेलं नसताना त्याच्यामुळे. हो खाव कायचा भारीच केले ना. हे नाही फुगले नाही, पहिला तेल तापलं नाही त्याच्यामुळे. माका घेतला का व्हिडिओ चालू जा सगळं माका नको घेऊ. तू इला त्याच्यात मग बाजूक जा. कसलं पीठ आहे तर तांदळ जा ना गे. पहिले नाही फुगतं ते एवढं तापलेलं नाही. चिवळू नको मेले अतिशय परतायची ना. तेल ठेवू नको, तेल आणि तळ पहिले ते असे येते आता ते फुगते टाकून. भाजूक होते का पांढरा पीठ होतं ना गव्हाचं नव्हतं, भाजूक होय. नाही यावं ते फुगणार नाही का, पातळ लाटलं. पहिलं असल्यामुळे नाही फुगलं नाही एवढं, पण आता हे बाकीची मस्त फुगतं दाखवते तुमच्या. बऱ्यापैकी फुगलो आहे. चिकटलं एकदा तेल दाबलं की मग टेन्शन नाही, मग मस्त फुगतं.
मधगो म्हणा होतो वडे फुगत नाही, पहिला तेल ह्या घालला नाही म्हणून फुगलं नाही. आता बघा कसलं फुगलो बघा. पण आता एक एक तोडतो लागता, कारण प्रॉब्लेम हे हा की कढई या लहान, त्याच्यामुळे 2 टाकल्यावर ते एकामेकाक ह्या करून फुगत ना. मम्मी सांगता आजीची कढई. आमच्या घरात जुना सामान लय म्हणजे लय आहे, म्हणजे आजोबां बिजोबांपासूनचा. बघा आता कसं फुगलो बघा. थोडेच राहिले आता, एवढे तळलं आहे आणि अजून खाली आहेत थोडे. पटापटा तळून घेत आहे आता. हातात राहलं चुका, पातळ लय झालं त्याच्यामुळे असं होतं. काय नाही आता मस्त फुगतं. तर मंडळीनं फायनली आपले आता सगळे वडे बनून तयार झालेले आहेत. हे बघा वरचे जे होते ते सगळे घेतले, कागद तर ठेवून दिले. म्हणजे शेवटचं वडू असा ठेवतात असं आमका, म्हणजे आम्ही जेव्हापासून लहान होतो तेव्हा असे पप्पाने काही करीत असले ना, पप्पा मम्मी कसे खाऊ की, तेव्हा शेवटला असं वडू ठेवून द्या. आता आम्ही कशाक काय आमका माहीत नाही, त्याच्यामुळे मी ठेवून दिलं आहे. आणि बाकीचे सगळे बघा जास्त नाही केलेले होते, थोडे आता भाव घेऊन गेलो मधगो. आणि बाकीचे असे आता मस्त जेवतोय, जाम भूक लागली आहे, बघूनच तोंडात पाणी सुटलं. आता मी मस्तपैकी जेव घेतलं आहे, कारण भूक जाम लागली. आता भाजले बघा किती होते, 1:45 झालो. त्याच्यामुळे म्हटलं जेव घेऊया, कारण वडे बिडे आपले रेडी आहेत. चिकन पण तसं गरम होतं, त्याच्यामुळे काही गरम केलं आहे नाही. आणि पप्पाने चिकनमध्ये अंडा पण टाकलेला होता, कांदवाने लिंबू घेतलं आहे. तर आता भाका तर जाम भूक लागली आहे, मस्त जेवतं आहे, बघूनच तोंडात पाणी सुटला. तर तुम्ही पण येवा जेव. तुमचा आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. भेटा एका पण नवीन व्हिडिओ.